आसामच्या समृद्ध संस्कृतीतील लोकप्रिय बिहू लोकनृत्य, त्यासोबत पारंपरिक वाद्याचं वादन, वीर रस निर्माण करणारा पोवाडा, ठसकेबाज लावणी, डोळ्यांचं पारणं फेडणारं कथक, यासोबत शास्त्रीय संगीत, सुफी संगीत ऐकण्याची पर्वणी रसिकांना मिळाली. आसाम आणि महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा पुणेकर आणि आसामी नागरिकांनी लोककलेचा वसंतोत्सव अनुभवली. कलाकारांच्या सुंदर सादरीकरणातून विविधतेत एकता पाहायला मिळाली. भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि आसाम येथील असोमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आणि आसाम राज्याच्या लोककलेचा वसंतोत्सव हा सांस्कृतिक मेळावा झाला. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टच्या एरनवणे येथील शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात हा मेळावा झाला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमित विश्वविद्यालयाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम व शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, आर्शिया सेठी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक शारंगधर साठे, नृत्य विभाग प्रमुख देविका बोरठाकूर, आसोमी संस्थेच्या अध्यक्ष कर्नल तरुण बोरा, उपाध्यक्ष मौसमी दत्ता बोरा, सांस्कृतिक विभाग प्रमुख चिरंजीव शर्मा आदी उपस्थित होते. या सांस्कृतिक मेळाव्यात आसामचे नामवंत नृत्य व वाद्य कलाकार तसेच स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या कलाकारांनी पोवाडा, गवळणी, शास्त्रीय सुगम संगीत, सुफी संगीत, लावणी, डोळ्यांचं पारणं फेडणारे कथक नृत्य आदी सादर केलं. नमस्कार, मी प्राध्यापक शारंगधर साठे, संचालक भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. आज आपल्याकडे महाराष्ट्र आणि आसाम असा एक सांस्कृतिक संगमाचा कार्यक्रम इथं आहे. आसाममधनं 27 कलाकार लोकसंगीत आणि लोकनृत्य करणारे आपल्याकडे आलेले आहेत आणि तसेच आपले स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे 20 विद्यार्थी महाराष्ट्राची कला इथं सादर करत आहेत. याचा महत्त्वाचा उद्देश असा की पश्चिम आणि पूर्व ही दोन राज्ये एकत्र येऊन आपण त्याचा एक सांस्कृतिक संगम घडवावा, एकमेकाची ओळख करून घ्यावी, एकमेकाच्या कला समजवून घ्याव्यात आणि खूप उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण एकमेकांना भेटावं, आपल्या सगळ्या गोष्टी हितगुज एकमेकांशी बोलावीत. त्यामुळे महाराष्ट्र आणि आसाम याच्यामधला एक सांस्कृतिक संगम इथं निर्माण होईल. त्याचबरोबर इथं दोन्ही राज्याचे खाण्याचे स्टॉल्स पण आपण लावलेत की जे प्रेक्षक इथे एन्जॉय करू शकतात. धन्यवाद. जीवनाचं पुढचं गणित त्यांनी घातलं. पहिल्या फेसबुकवर डाउनलोड